हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणापासून होते। गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस होय, म्हणून सकाळी लवकर उठून झाडू पोछा केलं आणि घर नीट आवरून घेतलं। हा सण विशेषतः शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो। गुढीपाडव्यापासून शेतकरी शेतीचे नियोजन सुरू करतात। मागील हिवाळ्यात लावलेली पिकांची जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कापणी होते आणि शेतकरी ते बाजारात जाऊन विकतात। त्यांच्याकडे मागील कष्टाचे पैसे आलेले असतात, म्हणून शेतकरी कष्टाचे फळ मिळाल्यामुळे मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। पुढे जाऊन यावर्षी येणाऱ्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कुठले पीक घ्यायचे, काय काय साधन जोडायची आणि कुठल्या अवजाराची दुरुस्ती करायची, या सगळ्या गोष्टीचे नियोजन करतात। आता सण असेल आणि दारासमोर रांगोळी नाही असं होणार नाही, कारण रांगोळी काढल्याशिवाय सण सणासारखा वाटत नाही। म्हणून मी आणि अदिती आम्ही दोघांनीही मस्त रांगोळी काढली। त्यानंतर आंघोळ पाणी करून स्वयंपाक करायला घेतलं। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्याकडे म्हणजे विदर्भात घुगऱ्या बनवतात। आता या घुगऱ्या काय, तर याआधी मी सांगितलं की शेतकरी जे पिकांची कापणी करतात तर तेच कडधान्य म्हणजे गहू, हरभरा, ज्वारी, मोठ असे काही जे कडधान्य आहे ते थोडे थोडे करून मिक्स करतात आणि ते भिजवून घेतात। भिजवल्यानंतर ते कुकरला लावायचं, त्यात मीठ आणि पाणी घालून त्याला छान शिजवून घ्यायचं। आणि याच ऋतूमध्ये आंब्याला बहार येतो, म्हणून याबरोबर कच्च्या आंब्याच्या कैरीचा ठेचा बनवतात। तर हा ठेचा मी कसा बनवला चला मी तुम्हाला सांगते। यासाठी मी एक कच्ची कैरी घेतली, त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, थोडं जिरं टाकायचं आणि छान असं बारीक वाटण करून घ्यायचं। तर बघा आपला ठेचा तयार आहे। कुकर होतपर्यंत मी आणि अदिती आम्ही दोघं मस्त रेडी झालो। त्यानंतर छान अशी पूजापाठ करून घेतली, ट्रॅडिशनल लुकसुद्धा केलं। अदितीलाही तेवढाच उत्साह असतो, कुठलाही सण असेल तर ती प्रत्येक सणामध्ये मला तेवढीच हेल्प करत असते। त्यानंतर आपलं इथं कुकर झालेलं आहे, तर बघू आपल्या घुगऱ्या कशा झालेल्या आहेत। तर बघा ह्या अशा असतात घुगऱ्या। तर आता बघूया खायला कशा झाल्या आहेत। तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये मस्त असं सर्व करून घेतलं, त्यावर मस्त असं तूप किंवा तेल टाकायचं, म्हणजे त्या खायला अगदीच छान लागतात। आणि त्याच्यासोबत मस्त असा झणझणीत कच्च्या कैरीचा ठेचा घ्यायचा। तर हा बघा आमच्या विदर्भातल्या घुगऱ्या रेडी आहेत। त्यानंतर मी अदितीच्या पप्पांना सुद्धा खायला दिलं, बघू त्यांची रिॲक्शन कशी आहेत। छान झाल्या, पास झाले मी घुगऱ्या बनवण्यात। फर्स्ट टाईमच मी ट्राय केलं। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी असा आस्वाद घेतला घुगऱ्याचा आणि अशा प्रकारे आम्ही आमचा गुढीपाडव्याचा दिवस सेलिब्रेट केला। तर तुमच्याकडे तुम्ही कसा सेलिब्रेट केला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या